हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आत्ता आम्ही संध्याकाळी आंबे काढून झालेत आणि मी फ्रेश झाले. तर तुम्हाला दाखवते, आम्ही हे 2 बॉक्स भरलेत देण्यासाठी. आणि हे जे बाकीचे आंबे उरलेत ते आता आपण आडी लावूया. आणि आडी कशी लावायची ते आता तुम्हाला मी दाखवते, तर ब्लॉग पूर्ण पहा. तर गाईज, हा आहे हारा, याला हारा बोलतात. आणि ही आमची माऊ आहे, इकडे मस्ती करते. तर एवढे आंबे उरलेत. आता ह्याच्यात आपण आडी लावूया. ह्याच्या खाली आधी पेंडा टाकून घेते, मग तुम्हाला दाखवते. तर इथे मी हा पेंडा पसरवून घेतलाय गोल. आता ह्याच्यावरती आपण आंबे लावणार आहे, एक थर, आणि त्याच्यावर परत पेंडा टाकून दुसरा थर, जर एक्स्ट्रा राहिले तर. पण आधी आपण बाकीचे सगळे आंबे लावून घेऊया. सो आता मी हे एक एक आंबे लावून घेते. पडतोय. जर आंब्याचा चीक जर सांडला आंब्यावरती तर मग ते पिकताना पण तो भाग काळा होतो. तुझं काय आहे मध्ये मध्ये? इकडे तुला ब्लॉग मध्ये दाखवू. ही बघा, सोनू आहे आमची, सोनू सारखी येईल मध्ये मध्ये. तरी मी लावून घेते. तर जवळपास एक थर होत आलाय. आणि यामध्ये जे छोटे छोटे आंबे आहेत तेच आम्ही लावतोय. मोठे आंबे आहेत ते जे ऑर्डर्स येतात त्यासाठी आम्ही पाठवून दिलेत. आता या जास्त पण एकदम गच्च नाही लावायचे आहेत, तर त्याच्यावरती आपण परत एकदा पेंडा लावूया. तर गाईस, तुम्हाला जर पेंडा माहीत नसेल तर पेंडा म्हणजे जो भात, आम्ही कोकणात भात जास्त प्रमाणात करतात. तर भात पिकवल्यानंतर त्याचे जे गवत असतं खालचं हिरवं पानं, ते सुकवल्यानंतर हे गुरांसाठी बांधून ठेवतात, तर त्याला बोलतात पेंडा. आणि तो असतो गरम, त्याच्यामुळे हीटसाठी आपण आंबे पिकवण्यासाठी पेंडा वापरतोय, नॅचरली पिकवण्यासाठी. ह्याच्यात आपल्याला 1 आठवड्यात तरी हे आंबे पिकतील हळूहळू. तर गाईज, अशा प्रकारे हा सेकंड लेअर मी लावला आंब्यांचा. तर ह्याच्यावर परत पेंडा टाकायचा आहे, आणि जे उद्या काढू त्यातले जे छोटे असतील ते त्याचा थर येईल. सो अशा प्रकारे ही आपली आडी तयार झालेली आहे. तर आपली आडी रेडी झाली आहे. हा एकदम छोटासा ब्लॉग होता. आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. सो हॅलो गाईज, आणि आज आम्ही आडी जी लावलेली आपण ती ओपन केलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते की आंबे कसे पिकलेत. तर हे आंबे आहेत पिकलेले, जे आम्ही आता काढून ठेवलेत बाहेर. आणि हे आहे जे अजून पिकायला बाकी आहेत. तर ह्याच्यावरती आता परत तो पेंडा टाकून ठेवायचा आहे, मग थोडे दिवसांनी पिकतील. सो अशा प्रकारे हे आपण नॅचरली आंबे पिकवतो. ह्याच्यात कोणतेही केमिकल वगैरे नाही वापरत आंबे पिकवण्यासाठी, आणि ही स्लो प्रोसेस आहे. सो तुम्हाला पण जर ओरिजिनल आंबे हवे असतील तर मी नंबर मेन्शन करेल, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला जर आमचे ब्लॉग आवडत असतील तर ब्लॉगला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.